नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिटगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा शेतकरी बंधूंनो, सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती की आता खरीप असेल किंवा रब्बी असेल याचा पीक विमा नेमका कुठल्या पद्धतीने भरायचा। तर असा प्रश्न पडण्याचं कारण हे आहे की ज्यावेळेस 1 रुपयात पीक विमा योजना होती ती शासनाने बंद केली होती आणि त्याला पर्याय म्हणून शासन एक नवीन पीक विमा सुधारित पीक विमा पद्धत आणणार होतं आणि तीच प्रतीक्षा आता शेतकऱ्यांची संपली आहे। कारण दिनांक 24 जून 2025 रोजी शासनाने सुधारित पीक विमा चे जे धोरण आहे ते नेमकं कसं असणार आहे ते शासनाने 499 पानाचा एक जी आर काढलेला आहे आणि त्या माध्यमातून ती नेमकी योजना कशी असेल। आता हा जी आर 499 पानाचा जरी असला तर शेतकऱ्यांना जे आवश्यक असेल तर तेच आपण या जी आरच्या माध्यमातून पाहणार आहोत की शेतकऱ्यांना नेमकं पीक विमा त्यांनी रक्कम किती भरायची आणि त्याची शासन रक्कम किती भरणार आहे, त्याचं स्वरूप कसं असणार आहे, तर हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर बघा शासनाने नेमका जी आर काय काढलेला आहे, तर बघा त्यांनी जी आर मध्ये असं म्हटलेलं आहे की तर बघा खरीप हंगाम 2025-26 आणि रब्बी हंगाम 2025 साठी हा जी आर निर्गमित केलेला आहे। तर बघा आता या जी आरच्या माध्यमातून कप अँड कॅप मॉडेल म्हणजे 80-110 नुसार ही योजना राबवण्यात शासनाने मंजुरी दिलेली आहे। तर बघा सन 2025-26 वर्षाकरिता उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजना या शासनाने आणलेली आहे। आता त्याच्यामुळे बघा नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास हे पीक संरक्षण शेतकऱ्यांना भेटणार आहे। आता बघा ही योजना कर्जदार असेल तसेच बिगर कर्जदार यांना सुद्धा लागू होणार आहे, त्यासाठी वेगवेगळे नियम आहेत। आता बघा जे शेती वाट्याने करतात, आता कधी कधी काय होते की एखादा शेतकरी शेती वाट्याने करत असतो, तर बघा जे शेती वाट्याने करतात म्हणजे भाड्याने करतात तर ते सुद्धा यात भाग घेऊ शकतात, परंतु त्यांनी तसा नोंदणीकृत त्यांचा जो भाडे करार केलेला असतो तो त्यांनी त्या विमा संकेतस्थळावर अपलोड करणं बंधनकारक आहे। आता बघा याचा शेतकऱ्यांनी भरण्याचा वाटा किती बघा, तर खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी 2% रक्कम भरायची आहे, रब्बी हंगामासाठी 1.5 म्हणजे 1.5% रक्कम भरायची आहे आणि खरीप आणि रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी 5% रक्कम भरायची आहे। तर अशी मर्यादा शासनाने ठरवून दिलेली आहे। आता याच्यासाठी बघा आपण वेळोवेळी हे सांगत आलो होतो की आता जरी तुम्हाला पीक विमा भरायचा असला तरी तुम्ही ॲग्रीस्टेकवर तुमच्या फार्मर ID ची नोंदणीकृत असणं गरजेचं आहे। आपण वेळोवेळी हे शेतकऱ्यांना सांगत आलो आहे व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्ही तुमच्या ॲग्रीस्टेक वरती तुमची नोंदणी करून घ्या। बरेच शेतकरी अजूनही यापासून वंचित आहेत, परंतु बघा आता जर तुम्हाला पीक विमा भरायचा असेल तर तुमची ॲग्रीस्टेक वरती शेतकरी नोंदणी म्हणजे युनिक फार्मर ID हा तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे। तसेच तुम्ही ई पीक पाहणी हे सुद्धा करणे तेवढंच गरजेचे आहे। त्याच्यामुळे यावरती सुद्धा आपण हे कसं बनवायचं आणि ई पीक पाहणी का आवश्यक आहे हे सुद्धा आपण व्हिडिओ टाकलेला होता आणि अजूनही सर्वांच्या माहितीसाठी डिस्क्रिप्शन मध्ये या व्हिडिओची लिंक दिलेली आहे की नेमकं ई पीक पाहणी कशासाठी लागणार आहे, त्याचे फायदे काय आणि तोटे काय। त्यानंतर महत्त्वाचं हे लक्षात घ्या की या योजनेअंतर्गत खरीप आणि रब्बी हंगामाकरिता पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावर परिणाम करणाऱ्या इतर बाबींमुळे हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोगाच्या आधारे किंवा तांत्रिक उत्पादन आधारे सदर महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरून शेतकऱ्यांना त्याप्रमाणे नुकसान भरपाई दिलं जाईल। आता याच्यामध्ये बघा 1 रुपया पीक विमा पद्धतीमध्ये बरेच बोगस प्रकरणं आली। याच्यामध्ये बघा दुसऱ्याच्या जमिनीवर घेणं, गायरान जमिनीवर घेणं, विविध देवस्थानच्या जमिनीवर पीक विमा उचलणं, तर अशा प्रकारच्या विविध चुकीच्या पद्धतीने पीक विमा बऱ्याच शेतकरी नसून सुद्धा काही व्यक्तींनी लाटला होता। तर अशी प्रकरणं जे बोगस प्रकरण करेल त्याच्यावर फौजदारी कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। तसेच बघा आणि याचा पूर्ण अधिकार त्यांनी तालुक्याच्या तहसीलदारांना दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे बघा ई पीक पाहणी हे अजून तुम्हाला सांगतो की ई पीक पाहणी हे अत्यंत करणं बंधनकारक आहे। कारण जर तुम्ही पीक विमा भरला आणि तो तुम्ही क्लेम केला आणि क्लेम केल्यानंतर जर तुम्हाला विमा प्रतिनिधी त्या ठिकाणी चेक करण्यासाठी आला आणि जर तुमच्या उतार्यावरती तुम्ही केलेल्या पिकाची जर नोंद नसेल तर तुम्हाला पीक विमा तुम्ही भले कितीही रुपयाचा भरला असेल किंवा कितीही तुमचे जेवढे क्षेत्र असेल त्याच्यावरती भरला असेल तरी ई पीक पाहणी नसल्यामुळे तुम्हाला त्याच्यामधून रिजेक्ट केले जाईल किंवा तुम्हाला त्या पीक विमा तुम्हाला भेटणार नाही।
त्याच्यामुळे बघा याच्यासाठी शेतकऱ्यांच्या ही जी योजना आहे म्हणजे ही जी सुधारित पीक विमा पद्धती आहे याच्यासाठी तालुका स्तर असेल, जिल्हा स्तर असेल, विभाग स्तर असेल आणि राज्य स्तर असेल याच्यावरती वेगवेगळ्या समित्या सुद्धा स्थापन केलेल्या आहेत की जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या अडचणीचा त्या टप्प्यावर सोडवणूक व्हावी. त्याच्यामुळे बघा 1 रुपयात पीक विमा ही बंद झालेली आहे. शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती की आता सुधारित पीक विमा योजना नेमकी कशा पद्धतीने येणार. त्याच्यामुळे तुम्ही जे सुरुवातीला 1 रुपयामध्ये पीक विमा पद्धतीचा लाभ घेत होता ते आता बंद झालेले आहे. प्रत्येक शेतकऱ्याला आता त्यांचा जो ठरलेला वाटा आहे जे पूर्वीप्रमाणे काही रक्कम भरावी लागत होती ती रक्कम भरून आता तुम्हाला पीक विमाचा लाभ भेटणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना याची माहिती असणं हे अत्यंत गरजेचं आहे. हा आमचा सांगण्याचा छोटासा प्रयत्न. परंतु अजूनही आता 1 जुलै पासून अजून एक महत्वाचं बघा, 1 जुलै 2025 पासून पीक विमा भरण्याला सुरुवात होत आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेचा लाभ घ्यायचा आहे. अजून याविषयी जर काय अपडेट आली तर आम्ही ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. आमचा व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा टेलिग्रामचा ग्रुप असेल यासाठी खाली लिंक दिलेली आहे. त्या लिंकला तुम्ही क्लिक करून तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता की जेणेकरून आम्ही बनवलेले नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यात मदत होईल. तुर्तास धन्यवाद.